नमस्कार, मी स्वप्नाली सामंत। आज आपण ही छान अशी गोधडी कशी शिवायची ते बघणार आहोत। छोटे छोटे पीस होते, बॅग शिवल्यानंतर किंवा ड्रेस शिवल्यानंतर हे छोटे पीस राहतात, त्याचा उपयोग करून ही गोधडी मी शिवली आहे। आणि एका बाजूला ही साडीचा वापर केलाय आणि ही छान अशी पायपिंग सुद्धा केली आहे। हे सगळं कसं केलं हे बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आज आपण एक छानशी गोधडी शिवूया। बऱ्याच दिवसापासून बॅग शिवताना किंवा ड्रेस शिवताना जे काही छोटे छोटे असे कपडे राहिले होते ते मी सगळे जोडून घेतलेत, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे हे कसे मी जोडलेत ते। आणि त्याच्याबरोबर हे जे कापड आहे त्याच्या वरच्या बाजूला आणि जो मागचा भाग आहे त्याला लावायचं। आणि त्याच्यामध्ये हे मी कॅनव्हास कापड आहे, आपण मराठीत त्याला मांजरपाट कापड म्हणतो, त्याचे सुद्धा हे पातळ कापड आहे। आणि हे कापड मी 60 रुपयाचं मीटर घेतलंय। आता हे मी 2.5 मीटर घेतले आणि ह्याचा पन्ना जो आहे तो 60 इंचाचा आहे। हे आपण मध्ये वापरणार आहोत। आणि वरच्या बाजूला हे सगळे जे पीसेस आहेत ते एकत्र जोडायचे आहेत। आणि हे जे पीसेस आहेत ते एकत्र जोडून वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला आपण जोडून घ्यायचे आणि हे मध्ये जोडायचं आहे। आता हे छोटे छोटे पीसेस मी कसे कट केलेत ते मी सगळं दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता मी हे कार्डबोर्डचे असे पीसेस कट करून ठेवलेत। आता इथे हा 10 इंच आहे, 10 इंच आहे, हा 14 इंच आहे, 6 इंच आहे। आता त्याच्यानंतर छोटे छोटे जेव्हा कपडे राहतात ते एकत्र असे जोडून घेतलेत, हे असे। तर हे जोडल्यानंतर हा एक पीस आहे, हा आता मोठा आहे, हा मी ह्याच्यावर ठेवणार आणि चारही बाजूने कट करून घेईन। तर मग हा एक 10 बाय 10 इंचाचा हा एक पीस तयार झाला। आता मी इथे हे जोडल्यानंतर हे असं घेतलं, तर हा एक्स्ट्राचा भाग आणि हा एक्स्ट्राचा भाग, जो पुढचा पीस बनवणार त्याला हा मी जोडणार, त्याच्यामुळे हे सुद्धा साईडचं फुकट जात नाही। त्याच्यानंतर आता हा पीस मी जोडून घेतलाय, छोटे छोटे सगळे पीस जोडलेत। तर हा 5 इंच बाय 5 इंचाचा तुकडा आहे, असा ठेवला, साईडने कट केला, त्याच्यापेक्षा छोटा असेल त्याच्याबरोबर ही पट्टी जोडली जाईल। असे सगळे पीसेस मी तयार करून घेतलेत आणि हे एकत्र जोडून घेतलेत। आता ह्या मी ज्या जोडलेल्या पट्ट्या आहेत ना त्या मी एकत्र सगळ्या जोडून घेतल्यात, अशी लांबच्या लांब एक पट्टी तयार करून घेतली। तशीच हे छोटे पीस आहेत त्याची सुद्धा ही अशी पट्टी तयार करून घेतली। ही लांबच्या लांब अशी पट्टी, सगळ्या पट्ट्या आधी तयार करून घ्यायच्या। आता ह्या छोट्या पट्ट्या मी एकत्र जोडून घेतल्यात। आता ही छोटी पट्टी आहे, ही ह्याच्या बरोबरच दोन्ही सरळ बाजू एकत्र ठेवायच्या अशा आणि इथे ह्या शिवून घ्यायच्या। ह्या अशा एकत्र छोट्या पट्ट्या जोडून घ्यायच्या। आता हे मोठे पीसेस आहेत एकत्र जोडून घेतले, ते हे असं एकमेकांवर ठेवून दोन्ही सरळ बाजू एकत्र ठेवल्या आणि ह्या सुद्धा एकमेकांना जोडून घ्यायच्या। ह्या अशा जोडल्या, तशीच ही सुद्धा पट्टी अशीच एकमेकांवर अशी ठेवून अशी शिवून घ्यायची। तर मी ह्या पट्ट्या अशा सगळ्या तयार करून घेतल्या, छोट्या मोठ्या साईजच्या आहेत, पण त्याची विड्थ आहे ती 60 इंचाची घेतली, त्या मापाने कट करून घेतलेत। आता ही मोठी आहे पट्टी, ही पुढची छोटी आहे। आता आपण त्या जोडायच्या कशा ते बघूया। आता सगळ्यात आधी ही आडवी 60 इंचाची बाजू आहे, तर ही पट्टी पहिल्यांदा इथे ठेवली, इथे आणि इथे आधी शिवून घेऊया। ही एक बाजू जोडून घेतली। आता पुढची जोडताना आता हा पीस आहे, ह्या दोन्ही सरळ बाजू एकावर एक ठेवायच्या आणि ही पूर्ण शिवून घ्यायची। शिवून झाल्यानंतर अशी करायची, हे झाल्यानंतर ही पट्टी अशी ठेवायची, शिवून घ्यायची, अशी करायची, अशा या सगळ्या पट्ट्या शिवून घ्यायच्या। आता हा एक भाग जोडून झाल्यानंतर ही सरळ बाजू आणि ही सरळ बाजू एकावर एक अशी ठेवायची, अशी, आणि ही शिवून घ्यायची। आता ही पट्टी शिवून घेतली। आता ही अशी करून तुम्ही इथे शिलाई सुद्धा करू शकता। जर शिलाई करायची नसेल तर हे असं छान कापड करून दुसरी पट्टी घ्यायची आणि ती पट्टी अशी ह्याच्यावर
सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची, दोन्ही सरळ बाजू एकावर एक येतील अशी इथे ठेवायची आणि तुम्ही टाचणी लावून घेऊ शकता. टाचण्या लावायच्या आणि इथे शिवून घ्यायचं. शिवून झाल्यानंतर सेम प्रोसेस परत फॉलो करायची. आता हे शिवून झाल्यानंतर परत ही अशी इथे दुसरी पट्टी जोडायची. हे शिवून झालंय तर हे बाहेर आलेलं कापड, हा जो कॅनव्हास कपडा आहे त्याच्या बाहेर आलेलं हे सगळं कापड हे असं कट करून घ्यायचं. तसंच ह्या बाजूने सुद्धा जे बाहेर आलेलं कापड आहे हे असं सगळं कट करून घ्यायचं. आता दुसऱ्या बाजूने ही आपण साडी जोडूया. तर साडी जोडताना इथे मी ही साडीची बॉर्डर आहे ती अर्धा इंच सोडून दोन्ही बाजूने ही अशी कट करून घेते. इथे आणि इथे सुद्धा ही बाजू सुद्धा अशी अर्धा इंच सोडून कट करून घेते. आता ही बॉर्डर दोन्ही बाजूने कट करून घेतली. बॉर्डर कट करून घेतल्यानंतर ही सरळ बाजू हे आता दोन्ही एकत्र जोडायचे. इथे हे असं जोडून घेते. अशी साडी मधून फोल्ड करून जोडून घेते इथपर्यंत एका बाजूने. आता हे इथेपर्यंत इथे शिवून घेतलं आणि हा फोल्ड आहे तर हा फोल्ड आधी इथे आल्यानंतर कट करून घ्यायचा. कट करून आधी हे शिवून घेते आणि हा राहिलेला फोल्ड दोन भाग होतील. तर हे कट केल्यानंतर हे असे दोन भाग जॉईंट होतील आणि हा मोठा पीस तयार होईल. आता ह्या गोधडीचा ही एक बाजू आहे आणि ह्या दुसऱ्या बाजूला हा भाग असा ठेवायचा. ही उलट बाजू आतमध्ये येईल अशी ठेवून एका बाजूने शिवून घ्यायचं. आता हे जोडल्यानंतर इथे ही साडी एक्स्ट्रा बाहेर येते, मग ती आधी कापून घेते हे अशी पूर्ण. आणि हे असं छान पसरून घेतलं त्याच्यामुळे हे मला एक्स्ट्राची साडी आधी कापून घेते आणि इथे टाचण्या लावून घेते. आता हे कट केल्यानंतर इथे मी हे टाचण्या लावून घेते ह्या अशा एका लाईनने आणि लावल्यानंतर ही एक बाजू आधी शिवून घेणार. आता आधी ही बाजू शिवून घेतली तर ही बाजू शिवून घेते. आता ही मी एक लाईन शेवटपर्यंत शिवून घेतलं. ते झाल्यानंतर इथे तुम्ही 2-2.5 इंचावर, 3 इंचावर, 4 इंचावर, 5 इंच तुम्हाला जेवढं अंतर हवं तेवढ्या अंतराने आता इथून तुम्ही शिवू शकता. मी थोडंसं मोठंच अंतर ठेवणार आहे हे असं. तर ह्या मापाने तेवढं शिवत जायचं किंवा इथे तुम्ही ओळ्या सुद्धा आखून शिवू शकता. तर ही एका लाईनने शिवून घेतलं. तसंच आता इथे बाजूला सुद्धा तसंच त्याच अंतरावर त्याची दुसरी शिलाई करायची. तर हे एका बाजूने ह्या अशा लाईन शिवून घेतल्यात. ह्या मी मोठ्या घेतल्यात. तुम्ही मध्ये मध्ये सुद्धा एक एक लाईन शिवून झाल्यानंतर सुद्धा करू शकता. आता ते झाल्यानंतर आता ह्याच्या हे बाहेरचं एक्स्ट्रा कापड आहे हे सुद्धा आता मी कट करून घेते. हे एक्स्ट्रा कट करून झाल्यानंतर हे जे माप आहे तेच माप इथे शिवायचं. हे असं शिवत जायचं. तर ही दोन्ही बाजूने चौकट अशा शिवून घेतल्या. तर हे झाल्यानंतर आता फक्त पायपिंग करायची आहे. आता ही इथे करायची आणि त्याच्या अपोजिट साईडला ह्या बाजूला करायची आणि इथे आपण नंतर पायपिंग करूया, ती पण दाखवते. आता ही बाजू ही उलट बाजू आहे, ही उलट बाजू ही आहे आणि ही आतली बाजू ही सरळ आहे. ही सरळ बाजू एकत्र ठेवायची आणि ही पट्टी इथे शिवून घ्यायची आणि ही पट्टी 3 इंचाची घेतली आणि अशीच पट्टी बाजूला सुद्धा. तर ही दुसरी पट्टी घेते, ती पट्टी ह्या बाजूला जोडायची, ह्या बाजूला ही अशी इथे शिवून घ्यायची. तर ही पट्टी जोडून घेतली. आता ही जोडल्यानंतर ही अशी फोल्ड करायची, ह्या बाजूला एक फोल्ड करायचा आणि ही जी शिलाई आहे त्याच्यावर ठेवायची आणि इथून शिवून घ्यायचं आणि असंच दुसऱ्या बाजूला. आता ह्या दोन्ही बाजूने इथे आणि इथे पायपिंग करून घेतली इथे. आता ही झाल्यानंतर तर ही पायपिंग आहे ती ह्या बाजूला करताना ही
इथे मागच्या बाजूला ठेवूया. असा एक फोल्ड करून, आणि असाच फोल्ड दुसऱ्या बाजूला करायचा आणि ह्याच्या अपोजिट साईडला करायचा. आता हा इथे फोल्ड करून घेतलाय, असाच फोल्ड इथे केलाय आणि असाच फोल्ड याच्या अपोजिट साईडला करायचा. आता हे फोल्ड केल्यानंतर हे असं सरळ केलं, हा फोल्ड असाच राहील, एक फोल्ड आणि हा फोल्ड शिलाईवर इथे शिवून घ्यायचं. असंच दुसऱ्या बाजूला आणि त्याच्या अपोजिट साईडला. आता ही गोधडी शिवून झाली. अशी दोन्ही बाजूने पायपिंग करून घेतली. आता ही पायपिंग ह्या बाजूने केली, इथे सुद्धा तुम्ही शिलाई करू शकता. आणि ही अशी सुंदरशी गोधडी शिवून झालीये. हा व्हिडिओ बघून तुम्ही अशा छान छान गोधड्या शिवू शकता आणि सेल सुद्धा करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि गोधडी रिलेटेड जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये मला नक्की विचारा. आता जर तुम्ही एखादी गोधडी छानशी बनवली असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामवर DM करा, मला मेलवर सुद्धा पाठवू शकता. गोधडी बद्दलचे जर तुमचे काही एक्सपिरियन्स असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.